तयार झालं आहे पौष्टिक आणि चविष्ट असं ब्रेड अंडा पुडिंग. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. आपण कापून बघूया. हे बघा, अतिशय उत्तमरित्या तयार झालेलं आहे, पाहू शकता. आणि चवीला तर अप्रतिम लागतं. नक्की बनवा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया ब्रेड अंडा पुडिंग. ब्रेड अंडा पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 4 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आणि बघा याचा असा मिक्सरवरती दळून बारीक भुगा केलेला आहे, क्रश केलेला आहे. तर तो 4 स्लाइस घेतलेले आहेत. इकडे पाऊण वाटी साखर आहे आणि इकडे 1 मोठा प्याला दूध आहे, 2 अंडी आहेत आणि आपल्याला व्हॅनिला इसेन्स लागेल आणि आपल्याला शुगरचं कॅरमल करून घ्यायचं आहे. आता आपण पहिल्यांदा ब्रेडचा चुरा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 अंडी फोडून घालूया. आता घालूया पूर्ण 1 कप दूध. दूध घट्ट आहे. आता घालते मी 4-5 थेंब व्हॅनिला इसेन्स. आता घालूया साखर. इकडे मी 1 वेलचीचा दाणे घातलेले आहेत. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. एकदम पेस्ट करायची, एकदम पातळ करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पुडिंगसाठी लागणारे मेन वस्तू म्हणजे कॅरमल. तर ते आपण कॅरमल बनवून घेऊया. इकडे मी अर्धी वाटी साखर घातले आणि छोटा फ्राय पॅन घेतलेला आहे, तडका पॅन आहे, त्याच्यामध्ये मी कॅरमल बनवून घेते. इकडे मी पुडिंग वाफवून घ्यायचं आपल्याला, तर त्यासाठी मी इकडे इडलीचा कुकर ठेवलेला आहे आणि हे पुडिंग बनवण्यासाठी मी भांडं घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तेलाने मी ग्रीस केलेलं आहे. आता आपलं कॅरमल तयार झालेलं आहे. आपण पातेल्यात घालून घेऊया. आता आपण घालूया ब्रेड आणि अंड्याचं मिश्रण. आणि आता आपण हे वाफवून घेऊया. 20 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण वाफवून घेऊया. वरून झाकण ठेवूया. तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर तुम्ही लावू शकता. आणि आता आपण झाकण ठेवून 20 मिनिटं छान शिजवून घेऊया. आता आपलं हे पुडिंग छान शिजून तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि पुडिंग खाली काढून घेते. इकडे आपलं पुडिंग थंड झालेलं आहे. आता मी काढून घेते. हे पहा, अतिशय छान पद्धतीचं पुडिंग तयार झालेलं आहे, पाहू शकता. चवीला तर अप्रतिम लागतं. नक्की तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब